मी पुण्यावरसून वेंगुर्ल्याक येऊक निघालो होतोय. रात्रीची वेळ होती आणि वाटेत म्हाका असं काय दिसला जा बघून म्हाका गाडी थांबवचीत लागली. आणि त्यानंतर जो काय प्रकार घडाक लागलो तो ऐकन तुमची बोबडी वळल्याशिवाय रवाची नाही. इतको तो सगळो भयंकर प्रकार होतो. मंडळ तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आपल्या एका सबस्क्रायबरांसोबतच ह्यो भयंकर अनुभव घडलो होतो. तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर ते माका नक्की पाठवा. आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. चला तर मग वळूया आपल्या आजच्या या अनुभवाकडे. ह्यो अनुभव आपले सबस्क्रायबर प्रसाद यांनी आपल्याक पाठवल्याने हा. नमस्कार, मी प्रसाद. 7-8 वर्षांपूर्वी माझ्यासोबत जो एक प्रकार घडलो तो प्रकार इतको भयंकर होतो की त्या सगळा मी अजूनपर्यंत विसराक शकले नाही. तो दिवस म्हाका अजूनच चांगलो आठवता आणि आठवलो की काळजाचे ठोकेसुद्धा आपणच वाढाक लागतात. आता काय झालं तर मी तुमका सविस्तरपणे सांगतोय. माझा मूळचा गाव वेंगुर्ला. वेंगुर्ल्यात माझे आई पप्पा, आजी आजोबा, माझी बहीण असे सगळेजण राहायचे. आणि मी माझ्या शिक्षणासाठी पुण्याक रवा केलं होतं. माझं 2nd इयर चालू होतं. पुण्यात मी एका PGमध्ये राहायचं आहे. आणि तेव्हा माझ्याकडे स्वतःची बाईक होती आणि माका लहानपणापासूनच गाड्यांचं खूप नाद, ज्यामुळे माका पप्पानी एक गाडी घेऊन दिल्यानी होती, ज्यामुळे मी पुण्याक वगैरे माझ्या बाईकनेच जायचं आहे. तरी साधारण पुण्याक माझी 1.5 वर्ष निघान गेली होती. आणि त्यात मी 7-8 वेळा तरी पुण्यावरसून वेंगुर्ल्या केलं होतं. आणि नुसतं एवढाच नाही, मी अशी खूप लांबची ठिकाणंसुद्धा बाईकने फिरलेलं आहे, कारण माका फिराक खूप आवडायचं. पण शक्यतो रात्रीचा प्रवास मी टाळायचं आहे. आणि घरचेसुद्धा माका खूपदा सांगायचे की रात्रीचा प्रवास करू नको. आणि तशी कधी माझ्यावर पाळीसुद्धा इली नाही होती. पुण्यात जाताना मी दिवसाचाच प्रवास करायचा आहे आणि रात्र होऊच्या आत मी पुण्यात जाऊन पोचायचं आहे. पण एक दिवशी झालं असा, कॉलेज आमचं चालूच होतं आणि अचानक गावाकडे माझ्या आजीची तब्येत बिघडली. तिका लगेच जवळच्या दवाखान्यात नेल्याने, पण जाऊन पोचेपर्यंतच डॉक्टरांनी तिका मृत घोषित केल्याने आजीचं निधन झालं होतं, ज्यामुळे सगळ्यांकाच जबरदस्त धक्को बसलो होतो. आई, पप्पा आणि मुख्य म्हणजे आजोबा कोणच काय बोलायच्या मनस्थितीत नाही होतं. पण आईन मात्र पप्पांका सांगितल्यान की प्रसाद का सांगा नको, नाहीतर तो रातोरात गाडी काढून येतलो. त्यांका माहिती होतं की ही गोष्ट कळाली तर प्रसाद थंय थांबायचो नाही, कारण माझा आजीवर खूप जीवापाड प्रेम होतं. म्हणून आई पप्पांनी माका काय फोन करून सांगाक नाही. ते म्हणाले की पुढच्या दिवशी सकाळी त्याका सांगाया. पण त्याच गावात राहणाऱ्या माझ्या एका मित्रान संध्याकाळी माका फोन केल्यान आणि त्यांनी माकाही खबर दिल्यान. जसं माका समजला की आजीचं असं झालं तेव्हा माझं पाय काय थंय थांबाक राजी नाही. मी लगेचच PGमध्ये राहणाऱ्या मित्रांका सांगितलं की असं असं प्रकार घडलो, माका तातडीन जावचं लागतलं. आणि मी कसलोच विचार न करता गाडी काढलंय आणि वेंगुर्ल्यात येऊक निघालोय. ह्याआधी मी असं कधी रातचो लांबचो प्रवास करूक नाही होतंय. पण त्यावेळी माझी वेळच इली होती. तेव्हा माझ्या डोक्यात बाकी कायच इला नाही. मी गाडी काढून सरळ निघालोय आणि बघता बघता मेन हायवेक लागलोय. रस्त्यावर चांगली वर्दळ होती, पण जशी रात्र होक लागली, 12 वगैरे वाजून गेले, तशी गाड्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली. याआधी मी रात्रीचं छोटं प्रवास केलेलं आहे, त्यामुळे एकदमच तर माझ्यासाठी नवीन नाही होतं. मी आपलं माझ्या रस्त्यानं सरळ चलत होतंय. माका एवढा का आठवत नाही, पण साधारण रात्रीचे 1:30 वगैरे वाजले असतील. रस्तो पूर्ण मोकळं होतं आणि आजूबाजू नुसती झाडाझुडपं दिसत होती. आणि तेवढ्यात अचानक माका रस्त्याच्या कडेन कोणतरी चालताना दिसला.
पहिल्यांदा मी त्याच्यापासून खूप लांब होतोय, पण जशी माझी गाडी त्याच्या जवळ येऊ लागली तेव्हा मी बघितलंय तर ती एक मुलगी होती. आणि जसं तिने माका बघितल्यान तशी ती मागे वळाली आणि माझ्या गाडीकडे बघून हाताचो इशारो करून गाडी थांबवचो इशारो करूक लागले. जसं मी हा बघितलंय तसं मी गाडयेचो वेग कमी केलंय. माका तेव्हा कळालाच नाही की ह्यो काय प्रकार हा. पण मी माझ्या आई पप्पांकडसून किंवा मित्रांकडसून सुद्धा बऱ्याचदा ऐकून होतंय की रात्रीच्या वेळी शक्यतो कोण असा दिसला तर गाडी थांबवायची नसता. त्यात एवढ्या 1:30 वाजता ही पोरगी एकटी होय करता काया. म्हणून मग मी म्हटलंय की मरांदे, आपण काय गाडी थांबवायची नाही, बाजूसून जायचं असा माझ्या मनात इला होता. पण काय झाला काय माहिती, जसं मी त्या मुलीचे एकदम जवळ इलंय तशी ती माका एकदम स्पष्ट दिसाक लागली. आणि जेव्हा मी तिचं चेहरो बघितलंय तेव्हा पूर्णपणे मी भारावूनच गेलोय. तेव्हा माझी मैत्रीण वगैरे कोण नाही होती, प्रेम वगैरे माझा काय नाही होता. पण माणसाच्या मनात असता की अशी मुलगी असत तर आणि काय वया. माका जशी मुलगी आवडाक होई अगदी तशाच रूपाची ती पोरगी माझ्या समोर उभी होती. म्हणजे तिका बघता क्षणी मी प्रेमातच पडलोय असं मनाक काय हरकत नाही. एक मन माझं मनाक लागला की गाडी थांबवू नको, या काय बरोबर वाटत नाही. पण दुसरा मन मात्र म्हणाला की एवढी सुंदर मुलगी तुका परत कधी गावतली, अनायशे देवान तुझ्यासमोर आणल्या ना, हीच चांगली संधी हा. किती दिवस असं लांब लांब पळतलं, एकदा थांबून विचार तरी की नेमका काय झाला. माझी दोनवली मना एकमेकांसोबत भांडत होती, एक मना की पुढे चल, एक मना की थांब. पण शेवटी मी एका मनाचं ऐकलंय आणि ता मन होता थांबाचा. कारण ती मुलगी दिसाकच खूप सुंदर होती, जशी माका हवी होती अगदी तशीच. ज्यामुळे मी गाडीचं वेग कमी केलंय आणि त्या मुलीच्या बाजूक जाऊन माझी बाईक थांबवलंय. तशी ती मुलगी जवळ इली आणि माका मनाक लागली की माका जरा पुढे नेऊन सोडा, पुढे माझा गाव हा, माका गाडी गावत नाही. इथपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण त्यानंतर ती मुलगी जा काय बोलली ता ऐकून मी जरासं घाबरलोय. कारण त्या मुलीन सांगितल्यान की तिच्या आजीचं आज निधन झालं, ज्यामुळे तिका कायव करून गावच्या घराकडे जावचं. म्हणजे जी परिस्थिती माझ्यावर होती अगदी तशीच परिस्थिती त्या मुलीवर इली होती. तिकासुद्धा आपल्या आजीच्या निधनाचंच कळालं, म्हणून ती अशी रात्रीची तातडी निघाली. जेव्हा मी ऐकलंय तेव्हा माझं असं झालं की अरे देवा, दोघवल्यांचं एकच दुःख असा. म्हणून मी आपल्या तिका म्हणालोय की बस मी तुका सोडतोय. तशी ती मुलगी माझ्या मागे येऊन बसली. मी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतोय की गावाकडे जाताना एखादी मुलगी माका अशी वाटेत गावात आणि मी तिका असं घेऊन जाईन. आणि मुलगीसुद्धा दिसाक इतकी सुंदर की तेव्हा अक्षरशः माझ्या काळजाचे ठोकेसुद्धा वाढाक लागले होते. देवसुद्धा कधी कधी अशी मांडणी करता ज्याचं माणूस स्वप्नात देखील विचार करू शकत नाही. तेव्हा माझ्या मनात असंच विचार होतं की हे सगळे जुळून इलेले गाठी असत, कदाचित हैसूनच आमचं काहीतरी पुढे होऊ शकतं. म्हणून मी तिका बसवलंय आणि पुढे निघालोय. आणि चलता चलता मी आपल्या तिका नाव विचारलंय. सगळ्यात पहिलं मी तिका ह्योच प्रश्न केलंय की तुमचं नाव काय हा. तेव्हा तिने माका तिचं नाव सांगितल्यान ती म्हणाली तिचं नाव होतं समृद्धी. नावसुद्धा खूप सुंदर होतं. मग बघता बघता आमच्यात बोलणं सुरू झालं. ती आपल्या आजीबद्दलच सांगत होती, तिकासुद्धा आजी खूप आवडायची. आणि बघता बघता सगळ्यात जुळाक लागला. जो सगळं प्रकार माझ्यासोबत होत होतो तोच प्रकार त्या मुलीसोबतसुद्धा घडलं. तिकाव घरच्यांनी कोणी सांगाक नाही, पण मैत्रिणीचं फोन इलं आणि आजी गेलेल्याचं कळालं. म्हणून ती तातडीन माझ्या आरकीत निघाली होती. आणि या दोघवला अचानकच जुळा नेल्यामुळे माका हसून असा वाटाक लागला की हे सगळे देवाचेच खेळ असत, त्याच्यात मनात असतला म्हणूनच आपण भेटलो असं विचार माझ्या डोक्यात चालूच होतं. साधारण 15-20 मिनटं आम्ही थैसून पुढे गेलो. थोडा मध्ये आमचा बोलणं झाला आणि त्यानंतर त्या मुलीने सांगितल्यान की बाजूक थांबव म्हणून. तशी मी गाडी बाजूक थांबवलंय. त्यावर ती म्हणाली की ना आतमध्ये माझं गाव असा, मी ऐसून जाते चलत, तुम्ही जावा पुढे.
ता ऐकन पटकन माझ्या मनात इला की का आता रातचं हय कशाक सोडू. इथपर्यंत आता तिका घेऊन इलय तर आता घरापर्यंत सोडूया. म्हणून मी तिका म्हणालय की तुमका मी घराकडे सोडतय, आता रातचे तुम्ही खंय जातलास. पण ती मुलगी काय ऐकाक तयार नाही. ती म्हणाली नको, इथपर्यंत सोडलास तास खूप झाला. हयसून 5-1 मिनिटाच्याच अंतरावर माझं घर आ, मी जातय असं ती म्हणाक लागली. पण माझं असं झालं की मुलीवर चांगलं इम्प्रेशन पडाक होया असं वाटेतच सोडलंय तर ती परत काय म्हणत. म्हणून मी तिका म्हणालय की काय हरकत नाही, 5च मिनिटावर आणा, मी तुमका सोडतय. असं म्हणून मी माझी गाडी त्या आतल्या रस्त्यानं टाकलंय आणि आम्ही त्या गावाच्या आतमध्ये जाऊक लागलो. गाव असल्यामुळे मध्ये खूप वळणं होती. पण तेव्हा माझ्या काय डोक्यातच इला नाही. ती मुलगी बोलत होती तसं मी आपलं गाडी वळवत होतोय आणि त्या मुलीचा आवाज इतको मधुर होतो की असं वाटत होतं की हो प्रवास कधी संपूच नये. आणि ह्या सगळ्या प्रकारात मी इतको भारावून गेलोय की माका कळालाच नाही की आता ही मुलगी तिच्या घराकडे घेऊन जायत. पण परत मागे येताना माका रस्तो कळतलो की नाही. मी आपलं तिच्या सांगण्यावर पुढे गेलोय आणि 10-1 मिनिटातच तिने एका घराच्या समोर गाडी थांबवूक सांगितल्यान त्या घर लांबसून असं वाटतच नाही होतं की ह्या घरात कोण राहत असत. पण माका वाटलं की रात्रीची वेळा लाईटी बिटी काढून सगळे झोपले असतील आणि त्या घरात एखादं मैत वगैरे झालं असं अजिबात वाटत नाही होतं. कारण मैताच्या घरात जागरण केलं जातं अशी एवढी शांतता नसतं. तो प्रकार माका पहिल्यांदा खटाकलो. पण ती मुली म्हणाली की कदाचित सगळे गप्प असतील. माझं ह्या घरा मी आता निघतोय, तुम्ही हयपर्यंत सोडलास खूप उपकार झाले. तसं मी तिका म्हणालय आपल्या माणसाची मदत करून कसले उपकार. एक काम करा, माझा नंबर घेवा, कधी मदत लागली तर आवर्जून फोन करा, मी नक्की तुमका मदत करेन. तसं मी तिका माझा नंबरसुद्धा दिलाय. तिने तो आपल्या मोबाईलात तो नंबर सेव्ह करून घेतल्यान आणि ती थैसून निघाली. आणि बघता बघता ती त्या घराच्या आतमध्ये गेली. माका असं वाटतच नाही होतं की थैसून जावा, पण माझ्याकडे अजून काय पर्याय नाही होतो. पण आतापर्यंत जा काय घडलेला त्या बघून मी कधीच असं विचार करूक नाही होतंय की असं काय वाटेत घडत की एका पोरीक सोडूक तिच्या घरापर्यंत येईन आणि ती पण एकदम सुंदर मुलगी. पण त्यानंतर मी गाडी वळवलंय आणि मागच्या दिशेने जाऊक लागलोय. माका वाटलं होतं की मी सहजच हायवेक जाईन, पण तसं काय घडाक नाही. पुढे गेल्यावर वळणं येऊक लागली. मी आपलं होया त्या वळणान वळाक लागलोय आणि असं केल्यावर कसं तो हायवे गावतलो. बघता मी रस्तो चुकलोय आणि तेव्हा माका कळान चुकलं की एवढ्या आतमध्ये येताना नीट रस्तो बघूक होय होतो. आता मी काय करू. बरं रात्री इतकी झाली होती की खंय आजूबाजूक विचारूक कोण माणसाव नाही होती आणि एवढ्या रात्री कोणाच्या घरात जायचं. बरं ते नेटवर्क नाही, नाहीतर मॅपवर रस्तो टाकला असतंय. मी चांगलंच अडकलेलं आहे, काय करूचं सुधरत नाही होतं. येताना तर 10 मिनिटात आम्ही येऊन पोचलो, पण जाताना आता जवळजवळ 15-20 मिनिटं झालेली. पण माका काय तो हायवे गावा नाही. जो रस्तो गावा त्या रस्त्याने मी पुढे जाऊन बघत होतोय. तो रस्तो पुढे जाऊन संपायचो, ज्यामुळे माका थैसून मागे येऊचा लागायचा. बघता अर्धो पाऊण तास उलाटलो. माका हायवे काय लागत नाही. सगळे रस्ते मी फिरान बघितलंय, पण ज्या रस्त्याक मी गाडी टाकायचंय तो रस्तो पुढे जाऊन संपायचो. मी आता ते आतमध्ये जाऊन खूप मोठी चूक केलेलं आहे, कारण माका लवकरात लवकर घराकडे पण पोचायचं होतं. सकाळ होईपर्यंत हयच थांबलोय तर मग काय होतंला. मी आपलं हडेतडे घरा फिरत होतोय आणि फिरता अखेरीस तासाभरान एक म्हातारो माणूस रस्त्यान चलताना माका दिसलो. एवढ्या वेळेनंतर पहिल्यांदाच असो एक माणूस माका गावलो होतो. तशी मी पटकन गाडी थंय थांबवलंय आणि त्या आजोबांका विचारलंय की हायवेक जाऊचो रस्तो खंयचो. त्यावर त्या आजोबांनी माका जा काय सांगितल्याने ता अजूनही माका चांगलं आठवतं. ते म्हणाले की हैना तू बाहेर पडाक शकत नाही, मी सांगते तेवढा कर. हैना सरळ गेलं की वाटेत एक छोटासा तुका मंदिर गावतला. त्या मंदिरात जाऊन पाया पड आणि त्यानंतर पुढे निघ, तुका आपणच रस्तो गावतलो. तो म्हातारो असा कित्याक म्हणालो माका कळाला नाही, पण असो आधी रस्तो कोण सांगता. माका वाटलं
की तो दारिये बिर्याच्या नशेत हा, म्हणून मी एवढं काही लक्ष देऊक नाही. पण त्याने जो रस्तो सांगितल्यान त्या रस्त्यानं आपलं मी पुढे जाऊक लागलोय. आणि ह्या वेळेक माझ्या डोक्यात त्यांनी सांगितलेले ते गोष्टी होते की मंदिर गावतला आणि पुढे गेल्यावर माका छोटासा मंदिर दिसला सुद्धा. ह्याआधी माझं असं मंदिरा बिंदिराकडे काही लक्ष जाऊक नाही. कदाचित मी त्या नजरेन थंय आजूबाजूक बघूकत नाही. पण जेव्हा माका तो मंदिर दिसला तेव्हा माझ्या मनात इला की ते आजोबा तर बोलले होते की पाया पड तरच रस्तो गावतलो. माका तर तेव्हा काय कळत नाही होतं. पण एवढा फिरान डोकासुद्धा एकदम माझं बधीर झालेला. म्हणून मी म्हटलं की मरो वाईस थांबाया आणि देव तरा पाया पडाक काय जाता. म्हणून मी गाडी लावलंय आणि त्या मंदिरात जाऊन पाया पडलंय आणि 2 मिनटात बसलंय. आणि जेव्हा डोक्यावर शांत झाला तशी मी गाडी काढून थैसून सरळ निघालोय. आणि काय माहिती कसा सरळ पुढे गेल्यावर माका पुढे जाऊन हायवे लागलो. मी वाटेत हय थंय खयच वळलंय नाही. एकदम सरळ रस्तो होतो. आता या कसा घडला ता काय माका समजला नाही. आता तो म्हातारो बोललो की त्या मंदिरात पाया पडल्यानंतर तुका रस्तो गावतलो, म्हणून तो रस्तो गावलो की अजून काय ह्या माका समजाक नाही. पण मी मात्र 1-1.5 तास त्या गावातल्या आतल्या रस्त्यांमध्ये फिरन हायवेक लागलोय. आणि जसं हायवे लागतं तसं माझ्या थोडं जीवात जिविलो. आणि मग त्यानंतर मी मागे पुढे खयच बघूक नाही. सुसाट गाडी मारून मी सकाळी 7-7:30पर्यंत गावात येऊन पोचलोय. आणि गावाकडे इल्यानंतर थंयचं आता वातावरण, आई पप्पा खूप वाईट वाटलं. तर आता काय मी तुमका सांगत नाही रवत. पण आजीचे अंतिम विधी आमचे पार पडले आणि सगळा काही करून आम्ही घराकडे इलो. पण तुमका तर माहिती असा काय निधन झाल्यानंतर पहिल्या दिवशी जो थांबता ते का 13 दिवस त्या घरात थांबायचं लागतं. आणि इतक्या दिवसांची माका सुट्टी काढूक काय जमणार नाही होते. म्हणून आईन माका सांगितल्यान की तू एक काम कर, आजची रात्र तुझ्या मित्राच्या घराकडे झोप आणि मग पुढच्या दिवशी सकाळी तू जा. कारण मी तुमका पहिल्यांदाच सांगितलेलं आहे आई पप्पा रात्रीचे माका काही पाठवायचे नाही. आणि एकतर त्या दिवशी मी रात्रीचं चिलं होतं. पण तेव्हा ती परिस्थिती नसल्यामुळे आई पप्पा काय जास्त माका बोलले नाही. पण पुढच्या वेळी जाताना मात्र सकाळी जाऊक सांगितल्याने त्या सगळ्यांका भेटीगाठी करून सगळं काही झालं. आणि पुढच्या दिवशी सकाळी मी त्यांचं निरोप घेतलंय आणि पुण्यात येऊक निघालोय. आता तुम्ही म्हणशाल की ह्यात भयानक काय हा, पण आता ह्याच्या पुढे जा काय मी सांगणार असं ता जर तुम्ही ऐकलास तर तुमची झोप उडाल्याशिवाय राहायची नाही. माका माहिती नाही होतं की पुढे जाऊन असा काही घडत. म्हणजे आतापर्यंत जा काय घडला होता ताच माझ्यासाठी खूप मोठा होता. पण त्यानंतर जो काय प्रकार घडलो तो तर विचार करण्याच्या पलीकडचंच होतं. मी आपलं पुण्यात जाऊक निघालोय. वेळ होती सकाळची 12-12:30पर्यंत. मी वाटेत न थांबता गाडी चालवलंय. आणि तेवढ्यात जसे 12-12:30 वाजतात मरणाचं ऊन होतं. आणि तेवढ्यात रस्त्याच्या कडेन माका एक पोरगी चलताना दिसली. ह्यावेळी काय मी एवढं लक्ष दिलंय नाही. पण जसं मी त्या पोरीच्या जवळ जातोय तशी ती पोरगी फिरली आणि माका हात दाखवूक लागली. आणि तुमका खोटा वाटत ती पोरगी दुसरी तिसरी कोण नसन तीच होती समृद्धी, जिका मी 2 दिवस आधी रात्री गावाच्या घरापर्यंत नेऊन सोडलं होतं. एका क्षणासाठी माझ्या डोळ्यांवर माका विश्वासच बसत नाही होतं की ती पोरगी माका परत दिसाक शकता. मी साधारण त्याच भागात होतोय आणि तेव्हा माझ्या डोक्यात सुद्धा नाही की ती पोरगी माका परत भेटत. मी एवढ्याच आशेर होतोय की तिका मी नंबर दिलेला आहे, कदाचित ती माका फोन करीत. पण त्या 1 दिवसात माका काय तिने फोन लावक नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात ती मुलगी अजिबात नाही होती. पण अचानक ती पोरगी माका रस्त्याच्या कडेक दिसली. ह्यावेळेसुद्धा ती हात दाखवून माका थांबवत होती. जशी माका ती मुलगी दिसता तेव्हा माझ्या काळजाचे ठोके उचूनच वाढाक लागले. मी म्हणाले या देवान काय लिहून ठेवले ना, इतकं मोठं चमत्कार. ता सगळा माझ्यासाठी खूप आनंददायी होता. एक सुखद धक्को कसं असतं तसं काहीसं माका थंय धक्को बसलं होतं. मी आपलं त्या समृद्धीच्या बाजूक जाऊन गाडी थांबवलंय आणि पटकन हेल्मेट काढलंय. तिने माका काय ओळखाक नाही होता. पण जसा मी हेल्मेट काढतोय तसं तिका सुद्धा झटको बसलो. ती म्हणाली अरे प्रसाद, अरे तू कसं काय इलं. आमका दोघांकाव कळायला नाही होतं
की आमची भेट कशी झाली, पण ह्या भेटीच्या मागचं एक कारण होतं जा तुमका शेवटी कळत. तर त्यावेळी आम्ही दोघवले चकित झाले होतो. तशी ती माका मनाक लागली की 2-3 दिवसांत मी तुमका फोन लावणारच होतंय, कारण तुम्ही एवढ्या रातची माका मदत केलास. एवढ्या रात्री माका कोण गावला असता काय माहिती, पण तुमच्यामुळे माका आजी एक शेवटी भेटाक गावला. तिचे अंतिम विधी माका बघूक गावले. त्याच्यासाठीच मी तुमका फोन करणार होतोय. ता ऐकान मी म्हणालोय, देवान कदाचित काहीतरी वेगळाच लिवल्या नव्हता म्हणून आपली आज परत भेट झाली. मी तेव्हा इतको आनंदी होतोय की ह्याआधी एवढं आनंद माका कधीच झालो नाही होतो. कारण माका जी मुलगी आवडता तीच परत अशी योगायोगान भेटली म्हणजे देवाचे चांगले संकेतच होते असा काहीसा माका वाटाक लागला. मी तिका म्हणालोय की तुम्ही खंय चाललास, चला मी तुमका सोडतोय. तशी ती माका म्हणाली, मी आता कॉलेजात जाऊक निघालो होतोय, पण ह्या वेळेकसुद्धा माझी गाडी व्हायसाठी चुकली. आता एवढ्यात गाडी नाही, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही आता माझ्या घराकडे चला. मी आईक सांगितलंय की तुम्ही परवा रात्री माझी मदत केलास तेव्हा आई माका मनाक लागली मग तेंका घराकडे आणायचं ना, पण रात्र असल्यामुळे मी तुमका घराकडे नेऊक नाही. पण आई म्हणत होती की तेंका एकदा घराकडे बोलावखया, कारण एवढ्या रातचं सहसा कोणची मदत करत नाही. त्यामुळे ती मुलगी माका मनाक लागली की हयच माझा घर आ, एकदा घराकडे चला, आई वडिलांका भेटा, तेंका बरा वाटात. आणि दुपारची वेळ असल्यामुळे ती माका जेवको बोलवूक लागली. तेव्हा तर माझं काय डोक्यात चालतच नाही होता, एवढं सगळं अचानक कसं काय घडाक शकतं. ह्या खरोखर घडतं की माका भास होतं ताव समजत नाही होता. म्हणजे एखाद्या स्वप्नासारखंच तो सगळं प्रकार घडत होतो. तसं मी विचार केलाय की आता एवढा सगळा योगायोगान घडताचा तर आपण कशाक थांबाया, आईवडिलांशी भेटाया, म्हणजे थोडी ओळख होय, चांगले भेटीगाठी होतील आणि पुढे काय झालं तर झालं. अशा आशेन मी आपल्या तिका म्हणाले की ठीक आहे चल आपण जाऊया. तशी ती परत माझ्या गाडीवर बसली आणि आम्ही तिच्या गावच्या घराकडे जाऊक निघालो. जाता जाता परवाच्या रात्रीचं मी तिका प्रकार सांगितलंय की तुमका सोडूक तर मी आतमध्ये इलंय, पण परत येताना माका रस्तच गावत नाही होतो. तशी ती माका म्हणाली की थोडे आतले रस्ते आमचे किचकटच असत, नवीन माणसाक लगेच कळत नाही. मग त्यानंतर काय काय मी आपलं बोललोय, आजीचे अंतिम संस्कार वगैरे कसे झाले तिने माका विचारल्यान. आणि असा बोलता बोलता आम्ही तिच्या घरापर्यंत येऊन पोचलो. जसं मी तिच्या घराच्या बाहेर गाडी लावतोय तेव्हा माका समोर तिचं तर घर दिसलं. याआधी मी रात्री इलं होतंय त्यामुळे माका एवढा काय नीट दिसाक नाही, पण त्यावेळी दुपार असल्यामुळे माका आता स्पष्ट घर दिसाक लागलं. घर बघता क्षणी माका झटको बसलो. एकदम मोडकळी शिलेलं आता घर होतं, असं वाटत नाही की ह्या घरात कोण राहत असत. त्यामुळे मी तिका पहिलं प्रश्न केलाय की ह्या घर असं काय, ह्या घरात कोण राहतं. तशी ती माका मनाक लागली, आमच्या घराचं काम चालू असा त्यामुळे तर असा दिसता. घराच्या पाठी 2 खोली आहेत, तर आई पप्पा राहतात. चला मी तुमका दाखवतोय, तेंका बघून तुमका खूप आनंद होईत आणि तेंका खूप आनंद होईत. असं म्हणान मग मी आपलं गाडीवरसून उतरलोय, गाडी स्टँडका लावलंय आणि तिच्यासोबत त्या मोडकळी शिलेल्या घरात जाऊक लागलोय. मी पुढे चलत होतोय आणि ती माझ्या मागसून बघता बघता समोरच्या दारासून मी आतमध्ये गेलोय. ती म्हणाली की ह्या घराच्या मागे 2 खोली आहेत, आजसूनच रस्तो असा, फक्त जरा बघून चला, खिळे वगैरे असतील. म्हणून मी आपलं पायाखाली बघून चलत होतोय. ती माझ्या मागेच होती आणि तेवढ्यात तिचं आवाज येऊचं बंद झालं. म्हणून मी आपलं मागे वळालोय. मागे बघतोय तर ती पोरगी काय माझ्या मागे नाही. माका कळालंच नाही की ती खय गेली. अवघ्या 5-1 सेकंदातच ती अचानक खय ती नाहीशीच झाली. बरा चलतानाचा आवाज येत होतो, पण अचानक तो थांबलो आणि काय ती बोलतही नाही होती. म्हणून मी मागे वळून बघितलंय, पण ती मागे खयच माका दिसाक राजी नाही. तसं मी तिका आवाज दिलाय, पण आवाज देऊनसुद्धा ती कायच प्रतिसाद देत नाही होती. मी म्हणाले की अचानक गेली खय. तसं मी परत बाहेर इलंय आणि आजूबाजूक शोधूक लागलोय, पण ती खयच दिसाक नाही. गाडी माझी रस्त्याच्या कडेकच लावलेली होती, पण तिने सांगितलेल्या की घराच्या मागे 2 खोली आहेत, थंय तिचे आई पप्पा राहतात. म्हणून मी म्हटले बघूया तरी. तेव्हा खरा तर माझ्या डोक्यात पहिलं असं विचारिलं की उगाच माका घाबरवूक बघता.
आणि मस्ती वगैरे करत असत आणि खंय तरी लपली वगैरे असतली, म्हणून मी काय जास्त रिॲक्ट करूक नाय. मी परत त्या घराच्या आतमधसून पुढे जाऊक लागलोय. जसं मी त्या घराच्या मागच्या बाजूक येऊन पोचतय तेव्हा म्हाका थंय जा काय दृश्य दिसलं ता बघून तर माझी अजूनच तणतणली. संपूर्ण घर शाप मोडान पडला होता. त्या घराकडे बघून वाटकत नाही की या घराचं काम वगैरे चालू असत. वर्षानुवर्ष या घरात कोण फिराकलात नाही अशी त्या घराची अवस्था होती आणि मागे कोण एक रवत नाही होता. ता बघून मी जरा घाबरलोय आणि समृद्धीक परत आवाज देऊक लागलोय. माका तेव्हा असं वाटलं की अजून माका फसवता मुद्दामून माका या घरात घेऊन येली, या तिचं घरात नसतला असं आपलं विचार करून मी परत बाहेरच्या बाजू केलंय आणि गाडीकडे येऊन तिका हाक मारूक लागलोय आणि येड्यासारखं बोलाक लागलोय की माका समजला की तू फसवतं, चल आता बाहेर ये, खूप झाला. पण एवढा सगळा बोलानसुद्धा ती काय माका परत दिसली नाही. जवळजवळ 10-15 मिनटं मी तिका शोधूचो प्रयत्न केलोय. ना त्या घराच्या आजूबाजू कोणची घरा होती ना खंयचो माणूस होतो. थोडक्यात सांगूचा तर त्यावेळी माझ्यासोबत काय प्रकार घडलो तोच माका समजलो नाही. 15 मिनटां कंटाळान मी गाडी काढलंय आणि आजूबाजू कोण गावतं काय बघूक लागलंय. थोडासा थंयसून पुढे गेल्यानंतर काही घरा दिसाक लागली. तसं मी थंय कोण माणूस गावतं काय बघूक लागलोय. तसं एक माणूस माका दिसलो. तशी मी गाडी लावून त्या माणसाकडे गेलोय आणि त्यांका पहिलो प्रश्न ह्यो विचारलोय की हय मागे वाटेक एक घरा शाप मोडकळीशिला ता कोणाचा. माझा तो प्रश्न ऐकून त्या माणसान एका व्यक्तीचं नाव घेतल्यान तो म्हणालो की ह्या व्यक्तीचा ता घर हा, पण तो आता हय रवत नाही. मग त्यांनी माका विचारल्यान की तुम्ही असं कशाक विचारतास, आणि मी त्या गावातलो नसल्यामुळे त्याका लगेचच समजलं की हो कोणतरी अनोळखी हा. त्यामुळे त्यांनी माका विचारल्यान की तुम्ही हय काय करतास. तेव्हा मी त्यांका सांगितलंय की एक मुलगी माका वाटेत गावली, तीच माका हय घेऊन येली, पण काय माहिती खंय अचानक नाहीशी झाली. तेव्हा त्यांनी विचारल्यानी कोण मुलगी, नाव काय तिचं. तेव्हा मी त्यांका म्हणालोय समृद्धी. जेव्हा त्यांनी त्या मुलीचं नाव ऐकल्याने तसं त्यांका घाम फुटाक लागलो आणि त्यांचं तो सगळं चेहरो बघून माझं शरीर सुन्न झालं. त्यानंतर ते माका जा काय बोलले ता ऐकान तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी माका सांगितल्याने की अरे अशी मुलगी ह्या गावात राहायची, पण ती आता ह्या जगात नाही. तिचं काही वर्षांपूर्वी हायवेवरच अपघात झालं आणि अपघातातच ती गेली आणि त्यानंतर त्याच वर्षी तिच्या आईचं सुद्धा मृत्यू झालं. त्यानंतर तिच्या वडिलांनी या गावात सोडून दिल्याने ते दुसरीकडे राहायला गेले आणि तेव्हापासून या घर बंद असा आणि आता तर शाप मोडकळीशीला तर कोण एक रवत नाही. तो प्रकार त्या गाववाल्यासाठी सुद्धा खूप धक्कादायक होतो आणि माझ्यासाठी तर प्रचंड भयंकर. म्हणजे ज्या मुलीक मी 2दा गाडीवरसून घेऊन इलं होतं ती मुलगी ह्या जगातच नाही होती. ह्यो विचार करूनच माझे हातपाय थरथर कापाक लागले. तसं तो गाववालो माणूस माका म्हणालो की तुम्ही घराकडे वा, वाईच पाणी बिनी पिवा, शांत व्हा आणि मगच जावा, कारण तेका समजलं की माझी अवस्था खूपच वाईट झाली आणि अशा अवस्थेत जाणं म्हणजे खूप धोकादायक असा. म्हणून त्यांनी माका घराकडे नेल्याने चाय बी दिल्याने वाईच बरा वाटल्यानंतर मग त्यांनी माका सोडल्याने. तसं मी आपलं कसं बसं धीर करत हायवे केलंय. ह्या वेळेत मी अजिबात चुकाक नाही. कसा तर माका नाही माहिती, पण त्यानंतर मी कसं बसो पुण्यात जाऊन पोचलोय. पण जाईपर्यंत माझ्या जीवात जीव नाही होतो. सतत माझ्या डोक्यात तेच विचार येत होते. थंय पोचल्यानंतर सगळ्यात आधी हो सगळं प्रकार मी माझ्या थंयच्या पीजीच्या मित्रांका सांगितलंय. त्यांका पहिल्यांदा खराच वाटत नाही होता, पण जेव्हा मी त्यांका सांगितलं की खरोखर हो प्रकार घडलो तेव्हा ते तर घाबरले. कारण असे प्रकार कधी ऐकाक येत नाही. माकाव नाही माहिती आणि माझ्या मित्रांकाव नाही समजला की ती मुलगी माकाच कशाक दिसली आणि माका ती घराकडे कशाक घेऊन गेली. ह्या रहस्यच बनान रावला. पण ह्यो प्रकार मी घरच्यांका मात्र सांगाक नाही, कारण तेंका जर समजला तर ते काय माका सोडूचे नाही. पण माका त्या मुलीन पुढे काय त्रास देऊक नाही. जो काय प्रकार घडलो तो त्या प्रवासादरम्यानच झालो. नंतर अजिबात माका काय त्रास झालो नाही.
पण ह्यो प्रसंग मात्र इतकं भयंकर होतं की माझ्या जीवनात तो कायमची जागा करून गेलो. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी घेतलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव. जर तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर या व्हिडिओक लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजूनव तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.